नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील पिंपळगाव निपाणी येथे इयत्ता 10वी मध्ये गुणवत्ता यादीत प्रावीण्य मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा गावकऱ्यांच्या वतीने सत्कार करण्यात आला। 10वीचा निकाल नुकताच जाहीर झाला असून दरवर्षीप्रमाणे यंदाही मुलींनीच बाजी मारली आहे। नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील पिंपळगाव निपाणी येथील श्रीमती रुक्मिणी देवी वडनेरे विद्यालयाचा निकाल 96% लागला असून मुलींनीच प्रथम बाजी मारली। त्यामध्ये विद्यालयातून प्रथम क्रमांक कुमारी ईशा ढवळे 91%, द्वितीय क्रमांक कुमारी मानसी नागदिवे 90%, तर तृतीय क्रमांक कुमारी अस्मिता बनकर 86% यांनी पटकावला। त्यामध्ये समीक्षा धोंडगे 84%, रेश्मा काडे 82%, आचल पाटील 80%, तन्वी डोंगरे 80%, नंदिनी गजबिये 72% गुण घेऊन यश संपादन केले। त्यानिमित्ताने विद्यार्थ्यांचा उत्साह वाढावा व नवी दिशा मिळावी म्हणून गावातील शिक्षक सचिन वानखडे, सुनील गजबिये, हनुमंत देवकथे यांच्या पुढाकाराने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन व पेढा भरवून मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून गावाचे माजी सरपंच मच्छिंद्रनाथ गजबिये, तर प्रमुख पाहुणे म्हणून उपसरपंच देवीदास लोणारे, ग्रामपंचायत सदस्य सुशीला गजबिये, चंद्रशेखर लोणारे, मिलिंद वरघट व प्रतिष्ठित नागरिक प्रकाश घवडे, देवीदास कांबळे, हनुमंत देवकथे, उत्तम धोंडगे, माडेगाव येथील पोलीस पाटील प्रदीप राऊत, चंद्रमणी नागदिवे आदी मान्यवर उपस्थित होते। माझं नाव सुनील नागशिन गजबिये आहे, राहणार पिंपळगाव निपाणी। आज 3 ऑगस्ट 2020 रोजी पिंपळगाव निपाणी येथे गुणवत्तापूर्ण यादी 10वीमध्ये आलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभाचा कार्यक्रम पहिल्यांदाच पिंपळगाव निपाणी येथे घेण्यात आलेला आहे। सामाजिक उपक्रम म्हणून विद्यार्थ्यांना नवीन दिशा प्रेरणा मिळावी म्हणून आज सचिन वानखडे यांनी पिंपळगाव निपाणी येथे ओंकार देवकथे यांच्या दोघांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आलेला आहे आणि अतिशय उत्कृष्टरित्या हा कार्यक्रम पार पाडलेला आहे। आणि हा जो कार्यक्रम आयोजित केलेला होता हा प्रथम या पिंपळगाव निपाणी या गावाला तयार करण्यात आलेला होता, परंतु या कार्यक्रमाला प्रोत्साहित म्हणून आमच्या गावकऱ्यांनी सुद्धा मोठ्या प्रमाणात आम्हाला मुलाचं मार्गदर्शन केलेलं आहे, सहकार्य केलेलं आहे। कारण की हा जो कार्यक्रमाचा उद्देश आहे हा विद्यार्थ्यांनी पुढील जीवनामध्ये भविष्य जीवनामध्ये उज्ज्वल प्रावीण्य यश संपादन करण्यासाठी हा कार्यक्रम इथे संपन्न केलेला होता। त्यांच्याच कारणास्तव संदेश ढोके, विदर्भ न्यूज, पिंपळगाव निपाणी।